हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आजच्या ब्लॉगची सुरुवात झाली आहे कपडे धुण्यापासून। का ते तुम्हाला सांगते। बाकीची सगळी कामं झालेली आणि तिथे डस्टबिन वगैरे ठेवला आहे बघा। तर डस्टबिन वगैरे पण मला धुवायचा आहे, त्यामुळे तिथं ठेवला आहे। मी कपडे धुतल्यानंतरच डस्टबिन वगैरे धुते आणि कपडे धुतल्यानंतरच बाथरूम वगैरे क्लीन करते। लगेच लागलीच तिथलं सगळं करून घेते। तर मशीन असून सुद्धा मी हाताने कपडे का धुते ते आज तुम्हाला सांगते। कारण आमची कपडे भरपूर मळलेले असतात। आदिराज आराध्या गल्लीमध्ये खेळतात, त्या दोघांची पण मळलेले असतात कपडे। आणि माझी म्हणाल तर मग स्वयंपाक करताना बघा आपल्या इकडच्या तिकडचा हात लागतोच। मग तिघांची सुद्धा, यांची अजिबात मळलेली नसतात कपडे आणि यांना मशीनमध्ये कपडे धुतलेले आवडत नाहीत त्यांची, कारण म्हणतात खराब होतात। त्यामुळे मग त्यांची मला हातानेच धुवावे लागतात। फक्त स्पिनला मी टाकते मशीनमध्ये, बाकी मी ब्रशनं आमची कपडे सगळे घासते व्यवस्थित आणि त्याच्यानंतर मग मी मशीनला टाकते। डेलीची कपडे मी अशीच धुते, ब्रशने अगोदर स्वच्छ करून घेते आणि त्याच्यानंतर मग मशीनमध्ये फिरवते। नंतर मग कम्फर्ट वगैरे टाकून, डेलीच्या कपड्यांना माझं कम्फर्ट असतं, कम्फर्ट वगैरे टाकून स्पिन करून घेते। तर शनिवार असल्यामुळे आज काय टिफिन नव्हता यांचा आणि आदिराज आराध्याचं स्कूल असल्यामुळं म्हटलं टिफिनला सँडविच बनवावं आणि घरी खायला सुद्धा त्या दोघांना सँडविचच देणार होते। रात्रीची भाजी आणि भाकरी थोडं ना थोडं काहीतरी शिल्लक असतंच। शनिवारी जास्तीचं काय मला करावं लागत नाही, असंच कशावर तरी आम्ही भागवतो। आणि घरी खायला त्यांना साधं सँडविच बनवलेलं आणि टिफिनला न्यायला व्हेजिटेबल सँडविच बनवलेलं। सँडविच असल्यानंतर दोघं पण खुश असतात। तर जेवढ्या घरात भाज्या होत्या ना तेवढ्या घेतल्या होत्या। काकडी होती, गाजर खिसून घेतलेलं। आराध्या म्हटली की कांदा नको आहे, त्याच्यामुळे कांदा नव्हता टाकला आणि टोमॅटो घेतलेलं। शिमला वगैरे काहीच नव्हतं, जेवढं होतं तेवढ्यातच केलेलं। मग दोघांना इथे मेयोनीज आणि माझा सॉस पण आता संपत आला आहे, त्याच्यामुळे आता परतच्या बाजारात मला ते आणलं पाहिजे। सारखं सँडविच वगैरे आमच्या घरी होतं, त्याच्यामुळं मग मी त्याचं मोठंच पॅकेट आणत असते। भरपूर दिवस जातं, सारखं आणावं नाही लागत त्यामुळं। तरी आता मी भरपूर दिवसातून सँडविच बनवलेलं आणि शनिवार होता, यांचा नेमका व्हिडिओ कॉल आला काय करते बघायला। नेमकं मी सँडविच बनवत होते, म्हटले मग तुमच्यासाठीच बनवलं आहे, मला नाही बनवलं वगैरे, कारण त्यांना पण आवडतं व्हेजिटेबल सँडविच। तर म्हटलं टिफिनला बनवते, कारण दुसरं पण चपाती भाजी करण्यापेक्षा सारखं मुलांना तेच खाऊन कंटाळा येतो। आराध्याला तर रेग्युलर चपाती भाजीच असते, कधीतरी डोसा वगैरे असतं। तर म्हटलं चला आज दोघांना पण टिफिनमध्ये सँडविचच देऊया। आदिराजचं काय नाही, आदिराज दुपारी जेवून जातो त्यामुळे त्याला फ्रूट्स वगैरे दिले तरी चालतात, पण हिचं खूप अवघड होतं मग। तर उरकलं, सगळं खाऊन घेतलं त्या दोघांनी पण आणि स्कूलचं पण त्यांचं उरकून दिलं, बॅग वगैरे टिफिन वगैरे भरून। आदिराज गेला बाहेर खेळायला आणि इथे आराध्या कॉमेडी व्हिडिओ लावलेला आणि बघत बसलेली, अगदी टीव्हीच्या जवळ गेलेली। आणि मग मी म्हटलं आहे वेळ तोपर्यंत मी पण खाऊन घेते। मग मी पण सँडविच खाऊन घेतलं। गरम होतं पण गडबडीत मी खाल्लं, कारण परत व्हॅन वगैरे येईल आणि मला काही लवकर उरकत नाही, मला लय वेळ लागतो खायला, त्यामुळे पटपट खाऊन घेतलं। दुपारचं स्कूल असलं ना खूप वैताग येतो, बाहेर पण एवढं ऊन आहे ना। आदिराज आराध्याला सोडलं आणि आता मी रील्स बनवल्यात काही थोड्याफार आणि बघा। तर आता मला ॲलोवेरा मी आणली, 2 दिवस झालं, एका म्हणजे मागून घेतले कोणाकडून तरी इथं। तर ती लावायची माझ्या डोक्याला, 2 दिवस झाले घेऊन आले पण लावलेली नाही आहे। तर आज मी टाईम काढून ती लावणार आहे प्रॉपर केसांना। तर कसं काय करते हेअरसाठी बघूया। माझ्याच डोक्यात नाही आहे की मी आता ॲलोवेरा अजून काय त्याच्यामध्ये टाकणार आहे, बघू। फ्लॅक्सीड वगैरे टाकेन आणि त्याचं एक हे बनवेन आणि तेच केसांना लावेन, कारण चाललंय माझं प्रत्येक दिवशी काय नाही काय वेगळं केसांसाठी ट्राय करायचं। तर आज ॲलोवेराचं करणार आहे, काल काहीच केलं नव्हतं। जमल तसं करते एक दिवसाआड, म्हणजे मेथीच्या ह्याचं जे पाणी आहे ते लावते, असं वेगवेगळं काय करते, ऑइलिंग कधी असं। तर आज ते लावणार आहे कोरफड, कारण मी जाईल तशीच ती एवढी मागून घेतली। तर माझ्याकडं नाही आहे कोरफड आणि येतच नाही, तुळस येत नाही, तर ते कोरफड वगैरे 2-3 वेळा मी लावली पण काही येतच नाही, ऊन नाही तिथं, त्याच्यामुळं काही येत नाही, तुळस पण नाही येते, कोणतंच झाड येत नाही, त्याच्यामुळं मग मला अशी मागावी लागते। इथं पण नाही आहे कोणाकडे, एक जणीकडेच होती, तिच्याकडून मागून घेतली, त्यांनी पण दिले, भरपूर दिले मला, 5-6 तरी दिले आहेत त्याच्या पानं कोरफडीची।
तर बघू, तेल पण बनवून ठेवीन म्हणते मी आणि बाकीची यूज करेन आता केसांसाठी. तर चला बघते, काहीतरी करते केसांसाठी, तुमच्याशी पण शेअर करते. आणि मला अजून इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो केलं नसेल तर नक्की करा, तिथे जाऊन छान छान रील्स बघा, लाईक करा आणि आपल्या ह्या व्हिडिओला पण लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, खूप सारं प्रेम द्या. तरी चला आता मी बनवते आणि आता जवळजवळ 3 वाजून गेलेले आहेत आणि माझं काम तर ऑलरेडी झालेलं आहे त्या दोघांना सोडायच्या आधी. पण मला लागली आता भूक थोडीशी, कारण नुसतं मी सँडविचच खाल्लेलं मगाशी थोडं त्यांच्याबरोबरच, त्यामुळे आता भूक लागली. तर आधी जेवणार आहे मी आणि मग नंतर काय आहे ते पुढचा प्रोग्राम करणार आहे. तर इथे बघा, मी कोरफड अशी काढून घेतली धुवून आणि त्याचा रस काढलाय. 2-3 होता, तर बस होईल असं माझ्या केसांना, असं मला वाटतंय. आणि ते मी गाळून घेतले, पाणी नुसतं घेतलंय त्याचं. पुरले पाणी झालं कसं काय माहिती, पाणी टाकलं नव्हतं बारीक करताना, तरी पण नुसतं पाण्यासारखं एकदम हे झालेलं, त्यामुळे मग मी गाळून घेतलं आहे बघा ह्या गाळणीने. आणि हे पाणी काढले, त्याच्यामध्ये टाकणार आहे तेल थोडंसं आणि हे मिक्स करून आता लावते. बघू, तर मिक्स करून लावणार आहे, पण स्प्रे बॉटलमध्ये टाकणार आहे आणि स्प्रे करून घेणार आहे सगळ्या केसांना. तर बघा, स्प्रे करून घेतलं, सगळं लावलंय. थोडं कमीच पडलं, सगळी केसच बुडवली त्या पाण्यात. थोडंसं इकडून इकडून स्प्रे केलं, बाकीचं सगळी केस हे करून घेतली आणि कमी पडलं, त्यामुळं अजून होती कोरफड. तर त्याचं आता तेल बनवायला ठेवलंय, दाखवते तुम्हाला. म्हटलं आजच सगळं करून टाकावं, एकदा कोरफड राहून गेली की मग तशीच राहिलं. आधीच लोकांकडून मागून आणली आहे, तर दाखवते. आधी रजनं मोबाईल घेतलेला, त्याच्यामुळे मला दाखवता नाही आलं. तर बघा, इथं तेल बनवायला ठेवलंय आणि त्याच्यामध्ये टाकले कढीपत्ता, मेथीच्या बिया, कांदा पण टाकलाय आणि कोरफड जी होती ना 2-3 पानं, हे बघा ती पण टाकली. मला वाटत होतं कोरफड बारीक करून टाकावी, पण बारीक केलं ना त्याचं सगळं एकदम पाणीच बनतंय. काय माहिती, ह्याच्यामध्ये पाणी जास्त आहे बहुतेक कोरफडीमध्ये. एकदम छोटी छोटी पानं होती, त्यांनी मोठी द्यायची, ती छोटीच दिलेली पानं. तर चला जाऊ द्या, लोकांकडून आपण किती अपेक्षा करू शकतो. आता तेल बनवून ठेवते, म्हणजे काय मला टेन्शन नाही आठवडाभर तरी, कारण कोरफड इथे कोणाकडेच नाही, एक जणाकडेच होती, ती मागून आणली मी. स्वयंपाकाची तयारी करायची आता, आराध्या पण येईल. तर चला कंटिन्यू करा असं. संध्याकाळी आराध्या आली आणि मग दररोज तिला चहा बिस्किट किंवा चहा टोस्ट असं खायला लागतं आणि ते पण काय चांगलं नाही ना सारखं चहा बिस्किट. आणि ऑलरेडी तिला खोकला झाला आहे, बिस्किट आणि कफ होतो, त्याच्यामुळे मग म्हटलं इग्नोरच करावं, म्हणून मी भेळ बनवायला घेतली. कारण दोघांना पण आवडते आणि कसं टेस्ट पण येते तोंडाला भेळनी. दररोज नाश्त्याला काय करायचं स्कूलवरून आल्यावर हा एक टेन्शनच असतं. आदिराज दूध पितो, पण आराध्या काय दूध पित नाही, त्याच्यामुळे मग दररोज तरी बिस्किट किती द्यायचं ना. आणि मॅगी क्वचित एखाद्या वेळेसच खातात ती दोघं. तर 30 रुपयाचे बघा आणले होते भेळचे पॅकेट, त्याच्यामध्ये भरपूर सारी भेळ झाली. आणि आपण विकत घ्यायचं म्हटलं ना तर 30 रुपयाचं एकच छोटं पॅकेट येतं, त्याच्यामध्ये दोघांचं पण पोट भरत नाही. तर असं होतं, त्यामुळे मी अशी पॅकेट आणते आणि घरीच बनवते भेळ. तर असा होता आजचा व्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.